यांनाही 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक लागू आहे. त्यांनी हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. तुम्ही सुंदर क्षेत्ररक्षण केल्यामुळे प्रणव चांदे आणि मदन चांदे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वैभवजी आपण द्यायचं सामन्याच्या दिशेने वळतोय. 5 षटकांचा सामना आहे. स्ट्राईकला आहे ते वैयक्तिक पहिले षटक घेणार ते गोलंदाज आणि पहिला चेंडू सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार डीजे. अतिशय चांगल्या प्रकारचे फलंदाजी आहे. सलग 2 अजून षटकार मारले तर 2000चे पारितोषिक आहे. मोहिबीन भाई खो त्यांच्याकडनं. हो 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 अतिशय सुंदर प्रकारचा कमबॅक म्हणायला लागेल. भाऊसाहेब चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमबॅक चांगल्या प्रकारचा म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर पंचायत समितीचे अधिकारी आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळालं होतं ते ओमप्रकाश यांना. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. सन्मानजनक फटका खेळला जातो. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानायला लागतोय. एका धावेने धावसंख्येत भर पडतोय. बिनबाद 7 धावा. पहिले षटक चालू आहे. पॉवर प्लेचे षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अतिशय आणि आता स्ट्राईकला येत आहे डावकुरे फलंदाज DYSP राजमणी साहेब. खरोखरच या चिपळूण शहराचं जर रक्षण कोण करत असेल ते हे पोलीस दल करतायत आणि याच पोलीस दलाची ही एक्झिबिशन मॅच राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते. पाहायचा पंच माझ्याकडे मिस्टर एक्सच्या स्वरूपात वाईटच्या चेंडूचा इशारा केला जातोय. एका धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 8 धावा. खरोखरच आपण फिटनेस या संघाने वारंवार आपण दररोज प्रॅक्टिस करताय परंतु चिपळूण पोलीस या संघाला तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण का मोठा संघ आहे. चांगल्या प्रकारचा फलंदाजी करणारा भरणा असणारा संघ आहे. पुन्हा या चेंडूचा समाचार घेतला जातो. पाहायचा पंत तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. राजमने सरांना और चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या या ठिकाणी जमा केली तर आपण गोलंदाजी ही चांगली करू शकता. पुढचा चेंडू भाऊसाहेब यांचा. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारला फटका आहे आणि खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. अभिकडनं थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झालं होतं परंतु चांगल्या प्रकारचं बॅकअप मिळतंय. जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या जात आहेत. आता स्ट्राईकला येत आहेत ओमप्रकाश सर. अतिशय चांगल्या प्रकारचा पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला होता. तो फटका कुठला होता. षटकाराचा होता. पाहायचा आहे भाऊसाहेबचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लेग साईडला टाकलेला चेंडू आहे. धावसंख्येत भर पडतो. धावसंख्या होते 10. दुहेरी धावसंख्येमध्ये या ठिकाणी पदार्पण केलं जात आहे चिपळूण पोलीस या संघाचं. खरोखरच चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणारे फलंदाज आत्ताही मागे आहेत परंतु पॉवर प्ले चांगल्या प्रकारचा खेळला जातोय. पाहायचं पुढचा चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. काय न संपला चेंडू आहे. षटक संपल्याची खून केली जाते. षटक संपल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते. धावसंख्या आहे ते बिनबाद 10 डीजे.
आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फिटनेस संघाला पहिल्या षटकामध्ये दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन स्थिरावलेली आहे ती पोलीस संघाची चिपळूण पोलीस संघ. आता डावखुरे फलंदाज आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारे फलंदाज DYSP सर चांगल्या प्रकारची या ठिकाणी एक धाव घेतली जाते. त्यांना माहिती आहे की आपल्याला 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं चेंज ओव्हर केलं जाते. 6 षटकांचा सामना केला जातोय आणि 6 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी 60 धावा जमा करायच्या आहेत. त्यामुळे त्यांना संयमी खेळ खेळणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे की भोपळे सर चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत. चांगल्या प्रकारे लेग साईडला मारला चेंडू एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसणारे सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. अभि डावखुरा गोलंदाज आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. कौतुक केलं पाहिजे, खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला थोडस पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणतोय. पाहायचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्टीमध्ये काही चेंडू येत नाही, चेंडू जातो सरळ यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. राजमान्य सर या ठिकाणी काहीसा न समजलेला चेंडू आहे पाहायचा आहे, परंतु अनुभव पाठीशी असलेले खेळाडू आहेत. मोठा फटका त्यांच्या बॅटमध्ये येणार यात काही शंका नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकलेला चेंडू आहे. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. अभि चांगल्या प्रकारचा डावखुरा गोलंदाज आहे. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 12 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि DYSP राजमानी सर बाद होत आहेत. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू सर, थँक्यू. खरोखरच चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला होता राजमणी सरांनी. वयानुसार चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फिटनेस दिसतोय. आत्ता फलंदाजीसाठी होते ते पाटील साहेब मैदानामध्ये जात आहेत. चांगल्या प्रकारचे गुणवान खेळाडू आहेत. पाहायचं आहे पोलीस संघाकडनं त्यांना चांगल्या प्रकारची मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. कमीत कमी 50 ते 60 धावा जमवणं गरजेचं आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. पाहायचं अभिचा पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपतंय. षटक संपल्यानंतर धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 1-12 धावा. परत फक्त आणि फक्त 2 धावांचे षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे त्या अभि याच्याकडनं. याचा वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरा महत्वाचा निर्णायक षटक कोण घेऊन येत आहे आणि गोलंदाजीच्या पटलावर येतात ते राजेश सुर्वे उर्फ मामा. या पवनतलावरतील सर्व प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा आवडता असं मामा गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मामा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी झेल होतोय का झेल घेतला जातोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. डीजे थँक्यू. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. एका षटकाराच्या साहाय्याने फलंदाज बाद होत.
ते पंकज सर पाहायचं आहे. त्याची जाण्याआधी गेले ते गगनेश पाटेकर सर. अतिशय गुणवान खेळाडू आहेत, चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणारे खेळाडू आहेत आणि पवन तलावरची ते वारंवार या ठिकाणी प्रॅक्टिस मध्ये असतात. गगनेश सर चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. राजेश सुरू आहे, काय गोलंदाजी करतायत खरोखरच राजेश सुरू उर्फ मामा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय ते मामा यांना. पुन्हा एकदा सन्मानजनक फटका खेळला जातोय. लेग साईडला मारला चेंडू आहे, एक धाव घेतले जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, त्यांना माहिती आहे की सन्मानजनक फटका खेळून आपल्याला नॉनस्ट्राइकला जाऊन उभं राहायचं आहे, कारण मामा घातक गोलंदाजी करतोय. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13 धावा. कमीत कमी 50 धावा क्रॉस करणं गरजेचं आहे असं टार्गेट दिलाय डकआउट मधनं. सुंदर चेंडू आहे, खरोखर सुंदर चेंडू आहे. काय मामा गोलंदाजी करतोय, कौतुक केलं पाहिजे मामाचं. राजेश सुर्वे अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. या षटकात आतापर्यंत माझ्या मते एकच धाव गेले आणि एक विकेटही घेण्यामध्ये संधी मिळालेली आहे ते मामा याला. बायचा मामा याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न सक्सेसफुल आहे का? प्रयत्न सक्सेसफुल होत आहे. पॉवरफुल चौकार. आठ मधनं मोठा फटका येतोय. पाहायचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडला माझा चेंडू आहे. चेंडू अनबाउन्स. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 धावा. षटक संपल्याची खून केली जाते. चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं जातं. 3 षटकाच्या स्थानानंतर धावसंख्या होते ती 19 डीजे. आणि आता गोलंदाजी येत आहेत गायकवाड सर. अतिशय जुने खेळाडू आहेत फिटनेस क्रिकेट क्लबचे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी झेल होता का? पाहायचा झेल होत नाहीये. चेंडू जातो सीमाच्या दिशेने, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. दीपक पवार उर्फ सुंबा. 2 धावा या ठिकाणी जमा केले जात आहेत. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 धावा. गायकवाड सर खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीमागे भरपूर आहे. चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातोय. 1 धाव या ठिकाणी जमा केली जाते. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 22 धावा. अजूनपर्यंत आपल्याला 50 धावांचं या ठिकाणी डकआउट म्हणून टार्गेट दिलं आहे गगनेश पाटेकर सर आणि पाटील सर. आपण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत आहे, चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहे, परंतु आता हाणामारी करणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू आहे, खरोखरच सुंदर चेंडू टाकला जातोय. गायकवाड सरांचा पुढचा चेंडू. ऑफसाईडला मारले चेंडू आहे. 1 धाव घेणार. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 23 धावा. सुंदर गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते अनुभवी खेळाडू गायकवाड सर. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. लेग साईडला मला चेंडू आहे. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, परंतु चेंडू जातो सीमारेषे पार. एकूण धावा मिळतात 4. 4 धावाने धावसंख्या भर पडते.
खरोखरच आता गगनेश पाटेकर सरांची बॅट या ठिकाणी तळपली जाते. मोठा फटका अजून एक येतोय का पाहायचा आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. बंटी चेंडू खाली येते. एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 28. षटक संपल्याची खून केली जाते. 4 षटकाचे सर्वाधिक धावसंख्या होते 28. असं गेलं असं आलो डीजे. आणि संघासह 5वं हे म्हटलं नो चेंडूचा इशारा केला जातोय. आणि या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. रोशन कडनं या ठिकाणी गगनेश पाटेकर सरांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खरोखर हे पारितोषिक विजयी होतात. तोंडातला शब्द तोंडात राहतोय पण फटका अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. आकाश थँक्यू. पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारचा फटका मारला जातोय. खरोखरच आकाश गोलंदाजीसाठी आलाय आणि काय या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. आकाशने जर विकेट काढली 3 विकेट हॅट्रिकला या ठिकाणी 2000चं पारितोषिक आहे रोशन याच्याकडनं. या पवन तलावरचा खरोखरच आवडता खेळाडू आहे रोशन. त्या रोशन कडनं हे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. खरोखरच या षटकामध्ये आग ओतली जाते फलंदाजाकडनं. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जाते. धावसंख्या सरसावली जाते. धावसंख्या होते ती 37 धावा. खरोखरच आपण जर पाहिलं तर आकाश हा प्रॅक्टिस मध्ये एक चेंडू मारून देत नाहीये. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय मोठा फटका येतोय. चेंडू वन बाउन्स जाणार सीमारेषे पार. यात का शंका नाही आहे. चेंडू येतो सीमारेषे पार. 4-2 साठी डीजे. धन्यवाद डीजे थँक्यू. खरोखरच काय फलंदाजी केली जाते. गगनेश पाटेकर सरांच्या बॅट बंद आग ओतली जाते. पंच या ठिकाणी खून करतायत. वाईटची मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 42 धावा. 50 धावांचं आव्हान या ठिकाणी पार करण्यात येणार काही शंका नाही आहे. पुढचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. परंतु नो मॅच लावण्याची चेंडू पडणार. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. काय फिटनेस लेवल दाखवली जाते. खरोखर दोन्ही खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. जवळजवळ माझ्या मते 2.5 ते 3 ओव्हर हे दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची पार्टनरशिप करतायत. आपल्या संघाला 50 धावांच्या आव्हानापर्यंत घेऊन जातात. टार्गेट सेट केलं होतं आणि त्या टार्गेटच्या जवळपास जातात. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लेग साईडला मारे चेंडू आहे. 1 धाव घेतली जाते. गायकवाड सर चेंडू खाली येतात. परंतु भावसोबत चेंडू अडवले जातोय. 2 धाव पुन्हा एकदा जमा केले जातात. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 46. षटक संपल्याची खून केली जाते. खरोखरच हे प्रेक्षणीय सामना आहे. परंतु मैदानामध्ये सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी
जो संघ आहे तो आपल्या चिपळूणचं रक्षण करणारे चिपळूण पोलिसांचा संघ आहे. तो संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि या मैदानावरती सकाळी 6:45 पहिला चेंडू टाकणारा फिटनेस क्रिकेट क्लब हा संघ त्यांच्या समोर खेळतोय. खरोखरच या क्रिकेट क्लब मध्ये आपण जर सकाळी प्रॅक्टिसला जर आलात ना तर तुम्हाला या ठिकाणी याचे नियम खरोखरच अतिशय तटस्थ नियम आहेत. 6:45 पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणारच आणि पहिला गडी जर का बाद झाला आणि त्याच्यानंतर कोणताही खेळाडू मैदानामध्ये आला तर त्याला 15 बॉल खेळायला मिळत नाहीत. शेवटचा निर्णय षटक. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू उभा आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज पार्थ लेग साइडला मारलेला चेंडू आहे. चेंडू जातो का सीमारेषा पार पाहायचा आहे. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. चेंडू सीमारेषा पार जाऊन पकडला जाण्याचा प्रयत्न केला होता तो भाऊसाहेबांनी परंतु षटकार जाते. 6 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 52. या ठिकाणी 50 मारली जाते. खरोखरच अर्धशतक या ठिकाणी फळकावं लावलं जातं. पोलीस दलाकडनं चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू आहे पारचा पुढचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफचा पुन्हा एकदा चेंडू आहे. लेग साईडला मला चेंडू आहे पाहायचा आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं केलं जातं. झेल सुटतोय परंतु 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. खरोखरच चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आता पाटील साहेब ही चांगल्या प्रकारची फलंदाजी करतात. त्यांना माहिती आहे शेवटचे षटक आहे. हाणामारीचे षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा जमवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पार त्याचा लेग साइडला मला चेंडू आहे. एक धाव घेतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 56 धावा. खरोखरच या दोन्ही फलंदाजांनी जी काय पार्टनरशिप केली ना ते कौतुकास्पद आहे. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू बाकी आहेत. खरोखरच फिटनेसची दाद दिली पाहिजे. दोन्ही खेळाडू षटकार चौकारही मारतायत परंतु प्रत्येक चेंडूवरती रन घेण्याचा प्रयत्न करतात. 1 धाव असो 2 धावा असो घेण्याचा प्रयत्न आहे. पारचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मला चेंडू आहे. 1 धाव घेतली जात आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होणार नाहीये कारण का गायकवाड सर तिथे क्षेत्ररक्षण करतायत. अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. शेवटचा निर्णायक चेंडू निर्णायक षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. पाहायचा या चेंडूवरती षटकार येतो का चौकार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी झेल होतो का पाहायचा आणि आता झेल घेतला जातोय कारण का दीपकला माहिती आहे की धावसंख्याचा या ठिकाणी डोंगर उभा केला जातोय. 6 षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या जमा केली जाते 57 आणि 58 धावा विन असणार आहे ते फिटनेस 11 संघाला. डीजे कॅरी ऑन.
जातोय जिंकण्यासाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फिटनेस 11 संघाला 58 धावांची गरज आहे. 6 षटकामध्ये 58 धावा जमवायच्या आहेत आणि फलंदाजीसाठी कोण जातोय? संघाचा अनुभवी फलंदाज गायकवाड सर आणि नॉन स्ट्राइकला आहे तो ओम साळवी, सोहम साळवी, माफी असे सोहम. आणि वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले षटक घेऊन येतात. पॉवर प्लेचं निर्णायक षटक घेऊन येतात. संतोष राठोड सर या ठिकाणी पॉवर प्लेचे षटक घेऊन येतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपण धावसंख्येचा डोंगर उभा केलाय खरं आहे, परंतु गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभा केलाय. पाहायचं पहिले षटक राठोड सर. खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्टीमध्ये काही चेंडू येत नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनपर्यंत धावसंख्येचा शुभारंभ या ठिकाणी केला जात नाहीये. पाहायचा पुढचा चेंडू राठोड साहेब. चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु रनआउटची संधी या ठिकाणी हुकते. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. मिसफील्ड झाली होती, परंतु फलंदाजांचं या ठिकाणी लक्ष नाहीये. एक एक धाव घेणं महत्वाचं आहे. क्रिकेट हा अनिच्छेचा खेळ आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही, तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. पाहायचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आणि या एक्झिबिशन मॅच मध्ये कोणता रेकॉर्ड तोडला जातोय. पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. संयमी गोलंदाजी आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. खरोखरच कौतुक केलं पाहिजे. पॉवर प्लेचे षटक आहे आणि काय गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धावसंख्येत शुभारंभ केला गेलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू एक धाव आणि तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळत आहे. राठोड साहेब पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतो. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपल्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याचे, त्यामुळे ते एक एक दोन दोन धावा काढतायत. परंतु एक एक दोन दोन धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण काढलात आणि ही मॅच जर लोड झाली तर मॅच प्रेक्षकांना बघण्यासाठी रोमहर्षक असणार. पाहायचा पुढचा चेंडू. राठोड साहेब अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ऑफ साईडला मारलेला चेंडू आहे. काही फटका आहे. सन्मानजनक फटका आहे. एक धाव घेतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. धावसंख्या होत आहे तर 4 धावा. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण जर पाहिलं तर 36 चेंडू आणि 58 धावा. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 2 धावा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. अजूनपर्यंत चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. लेग साईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपल्याचा खून केली जाते. षटक संपल्याचा धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 4 धावा. काय षटक हाताळलं जात आहे डीजे. एसपी साहेब आहेत. आपल्या चिपळूण तालुक्याचं रक्षण करणारे हे महत्वाचे साहेब. यांच्या आदेशाने चिपळूण मधील काही गोष्टी मागे पुढे केल्या जातात. पाहायचं आहे खरोखरच आपले रक्षण करते आहेत. चांगल्या प्रकारचे डावखुरे गोलंदाज आहेत. सुंदर चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळत आहे. खरोखरच त्याने फलंदाजी करू शकले नाही चांगली, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. पाहायचं या ठिकाणी कमबॅक होतो का.
पंच मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. वाईटची खूण आहे. एक धाव मिळते. एका धावसंख्येवर भर पडते. धावसंख्या होती 5. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय. आपण जर पाहिलं तर साळवीला काय चेंडू समजत नाहीये ना, बॅटचा कनेक्शन होत आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि हा एक दांडपट्टा फिरवलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावासाठी षटकार. थँक्यू डीजे. खरोखरच या ठिकाणी साळवी दाखवून देतोय की मीही फलंदाज आहे. फलंदाजी करण्यासाठी आलोय. या ठिकाणी थोडस गच्च्या क्षेत्र होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू धावतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येवर भर पडते. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 13. कारण का मागच्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार मारण्यामध्ये यश मिळालं होतं, परंतु त्या ठिकाणी आता सुंदर चेंडू चांगल्या प्रकारचे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय. कौतुक केलं पाहिजे या खेळाडूंचं. खरोखरच क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं. क्रिकेट हा जीव प्राण या ठिकाणी आहे सर्व खेळाडूंचा. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेषाच्या पार जातोय का पाहायचा आहे. पंच काय खून करतायत. एकूण धावा किती सर? 2 धावा. या 2 धावा धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 15. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या होते 15. डीजे थँक्यू डीजे. कृपया लवकरात लवकर आपला गोलंदाज डिसाईड करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. समोरच्या फलंदाजांनाही फलंदाजी करायचं आहे. चिपळूण पोलीस संघ वैयक्तिक पहिले संघासाठी 3रं महत्वाचं षटक घेऊन येतोय. गोलंदाज लेग साइडला टाकलेला चेंडू आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावसंख्या होती ती 16 धावा. 3रं षटक चालू आहे. लेग साइडला माले चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं केलं जात आहे. 1च धाव मिळते. सोहम साळवी मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अनुभव असलेले गोलंदाज या मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. ते चिपळूण पोलीस संघाकडनं लेग साइडला माले चेंडू आहे. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु क्षेत्ररक्षण होत नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे पायाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला टाकलेला चेंडू आहे. वाईट चेंडूचा इशारा असणार. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी जमा केली जाते. थोडीशी लाईन आणि लेन बिघडवली जाते गोलंदाजीची, कारण का गायकवाड सरांकडे अनुभव आहे. त्यांना माहिती आहे लेग साइडला कसे फटके खेळायचे आहेत. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. पुन्हा एकदा
चांगल्या प्रकारचा फटका आहे, परंतु एकच धाव या ठिकाणी जमा केली जाते. धावसंख्या सरसवली जाते, धावसंख्या होते 23 धावा. 58 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो तर 23 धावा केल्या जातात. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू आहे. आता या ठिकाणी लय गवसली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते यष्टीच्या मागे. लेग साइडला मला चेंडू आहे. एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न का करत नाहीयेत, कारण की चेंडू जाते सीमारेषे पार. 4 धावसाठी चौकार. खरोखरच 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होते 27 धावा आणि वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं महत्वाचं षटक घेऊन येत आहेत. हो चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु रनआउटची संधी हुकली जाते. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. खरोखरच पुन्हा एकदा राजवाने सर गोलंदाजीसाठी येत आहेत. चांगल्या प्रकारची लेग कटर गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. सन्मानजनक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट कटने या ठिकाणी चेंडू जातोय चौकार. प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होते. मनोरंजन करण्यासाठी हा सामना आहे, कारण का आपण जर पाहिलं तर पोलीस दलातील लोकांना वेळ मिळत नाहीये आणि त्यांचा वेळ क्रिकेटमध्ये आनंदाने या ठिकाणी घालवला जावा या ठिकाणी, म्हणून ही एक्झिबिशन मॅच राजेश चव्हाण यांच्या माध्यमातून ही खेळवली जाते. खरोखरच राजेशजी चव्हाण साहेब आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण का आपले रक्षण करते आहेत पोलीस दल. मोठा फटका मारला जातोय. पायाचा गगनेश पाटेकर चेंडू पकडतात का? सुंदर झेल. गगनेश पाटेकर सर आणि झेल हे जवळच नातं आहे. खरोखरच अतिशय नेत्रदीपक असा झेल पकडला जातोय. त्या झेलसाठी गणेश पाटेकर सरांना राजेशजी चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारचा सन्मानजनक फटका खेळला जातो पार्थ कडनं. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका आहे. एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. पुढचा चेंडू आहे. खरोखरच झेल पकडला होता त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा लेग साईडला माझ्या चेंडू आहे. स्वतः फलतरूम मध्ये स्वतः राजमाने सर एक धाव या ठिकाणी जमा केली जाते. षटक संपल्याची खून केली जाते. षटक संपल्यानंतर धावसंख्या स्थिर होते 34 धावा. डीजे 58 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असणार आहे. 12 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. शेवटचं हाणामारीचे षटक सेकंडला षटक आहे. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गायकवाड सर अनुभवी खेळाडू आहेत. लेग साइडला मला चेंडू आहे. एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं ना तर 12 चेंडू मध्ये 22 धावा करणं सोपं नाहीये. माझ्या मते 99.99% सामना
चिपून पोलीस संघ जिंकू शकतो. पण पाहायचं आहे, क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. राठोड सर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सुंदर चेंडू आहे, परंतु या ठिकाणी माझ्या मते झेल सुटला जातोय पाठीमागे यशीच्या मागे, परंतु हरकत नाही आहे. दुसऱ्या चेंडूची सांगता होते. हा काय पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फिटनेस 11 संघ चांगल्या प्रकारचे मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु गगनेश पाटील सर पुन्हा एकदा दुसरी कॅच पकडतात. थँक्यू फिटनेस क्रिकेट क्लब. खरोखरच आपण आपला संघ या ठिकाणी दडपणात दिसतोय. खरोखरच या ठिकाणी नेत्र दीपक अशी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. राजीव चव्हाण, आपण पारितोषिक लावण्यासाठी इच्छुक आहात का? नऊ चेंडू आणि 23 धावांचं समीकरण आहे. 9 चेंडू 23 धावांचं समीकरण असताना प्रेक्षकांना या ठिकाणी आतुरता आहे की पोलीस संघ जिंकावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. खरोखरच राठोड सरांची गोलंदाजी बघितली ना तर अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय. मागचं षटकही त्याने अचूक टप्प्याची गोलंदाजी करून फक्त 4 धावांचे षटक हाताळलं होतं आणि हे षटकही निर्णायक षटक आहे. आणि प्रशांत फलंदाजीसाठी आलाय. प्रशांत चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. पाहायचं पुढचा चेंडू राठोड सरांचा लेग साईडला पण मारलेला चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं केलं जात आहे. खरोखरच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कौतुक केलं जात आहे. डकआउट बनणं चिपळूण पोलीस संघाच्या डकआउट बनणं त्यांचं कौतुक केलं जात आहे. सर्व खेळाडू प्रेक्षक त्यांचं कौतुक करतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. धावसंख्या होते 36 धावा. अजूनही 22 धावांचं आव्हान आहे. शेवटचा निर्णायक चेंडू आहे या षटकाचा. सुंदर चेंडू आहे. गायकवाड सरांच्या बॅट म्हणणं अजूनपर्यंत मोठा फटका येत नाहीये. षटक संपल्याची खून केली जाते. षटक संपल्यानंतर डीजे कडे मी धाव घेतोय. आणि अतिशय महत्वाचा खेळाडू गगनेश पाटेकर सर शेवटचा आणि निर्णय षटक घेऊन येत आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असताना गगनेश पाटेकर सर. सुंदर चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. लेग साईडला माझा चेंडू आहे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. 1 धाव या ठिकाणी जमा केली जाते. आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान आहे. राजेशजी सुर्वे काय सांगाल या सामन्याबद्दल? अतिशय अप्रतिम फलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते चिपळूण पोलीस संघाकडनं. पुन्हा एकदा सुंदर प्रकारचा चेंडू आहे. या ठिकाणी अपील केली जाते. अपील या ठिकाणी फेटाळले जाते. चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते.
फलंदाजी पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता गायकवाड सरांच्या बॅट मधनं जर पाहिलं तर 6व्या षटकामध्ये बॅटिंग करतात परंतु मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. या ठिकाणी पारितोषिक लागू आहे. गगनेश पाटेकर सर, तुम्ही जर 2 बॉलमध्ये विकेट घेतलात, 2 बॉलामध्ये विकेट जर घेतलात 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. PSI पवार साहेब यांच्याकडनं. अजून एक चेंडू आहे, तुमच्याकडे संधी आहे आणि या चेंडूवर 2000 पारितोषिक आहे. बघा 2000 पारितोषिक लागतंय. पवार साहेब या ठिकाणी उत्सुकताने हा सामना पाहतात. त्याचा बक्कल नंबर आहे 303 पवार साहेब यांच्याकडनं आणि ब्लॉकवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. अजून चेंडू शिल्लक आहेत का? एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि प्राइज या ठिकाणी वाढले जात आहे. मागाशी 1000 होतं, नंतर 2000 झालं, आता 3000 गेलंय. काय या चेंडूला महत्व आहे, खरोखरच हा चेंडूही महत्वाचा आहे आणि हा गोलंदाजी महत्वाचा आहे आणि हा फलंदाज बात करू शकत नाहीये. 3000 रुपये पारितोषिक या ठिकाणी वाचतोय परंतु चिपळूण पोलीस संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभव संघाचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. DJ